नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर या निर्णयाचा प्रत्यक्ष अनुभव आज विमानतळ परिसरात पाहायला मिळत आहे। या विमानतळाच्या उभारणीसाठी ज्यांनी आपल्या जमिनी, घरे आणि अस्तित्वाचा त्याग केला, त्या आगरी आणि कोळी समाजाच्या संस्कृतीचा सन्मान जपण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात उतरू लागला आहे। विमानतळावर पारंपरिक आगरी कोळी गाणी वाजताना पाहायला मिळाली। कोळी गीतांच्या सुरांवर संपूर्ण परिसरात एक वेगळाच उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली होती। ही केवळ सांस्कृतिक झलक नसून या भूमीशी जोडलेल्या मूळ भूमिपुत्रांच्या अस्मितेला दिलेली मान्यता असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली। दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहण्यासाठी हजारो कुटुंबांनी आपली शेती, घरे आणि पिढीजात जमिनी दिली। विशेषतः आगरी आणि कोळी समाजाने मोठ्या त्यागातून या प्रकल्पासाठी सहकार्य केले। विमानतळात वाजणारी आगरी कोळी गाणी ही केवळ सांस्कृतिक सादरीकरण नसून ही जमीन आमची आहे, आमची ओळख आहे असा ठाम संदेश देणारी ठरली। स्थानिक नागरिक, प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात या वातावरणाने विशेष उत्साह निर्माण केला आहे। दिबा पाटील यांच्या नावाने ओळख निर्माण करणारे हे विमानतळ नवी मुंबईच्या इतिहासात केवळ वाहतुकीचे केंद्र न राहता भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।